आम्ही आज चाललोय एक वस्तू आणायला. आल्यानंतर कळेल तुम्हाला काय आहे ते. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. चला तर मग आमच्यासोबत. आम्ही निघालो आणि इथे बघा लावणीची कामं सुरू झालेली आहेत. ही लावणी नाही, ही डाळ काढतात आता. जी रोपं वाढलेली आहेत ना, काहीची लवकर झालेली आहेत तर ते काढून ठेवतात. बघा असे बांधून त्याचे मूठ तयार करून ठेवलेले आहेत. हे बघा ही रोपं वाढलेली आहेत, ह्याला आपण डाळ म्हणतो. आता हे डाळ काढायची कामं चालू आहेत. आमच्या आई डाळ काढतात बघा. होय आई, आज आणलेत ना कलम. आता जाऊन येतो, चाललो आता. तुम्ही डाळ काढताना बघितलं आणि मग मी आली. म्हटलं चला गप्पा मारूया ताईंशी थोडं. अरे गाव भारी आपलं, एकदम झक्कास. मजा येते अशी कामं करायला. खूप छान वाटतं. आवडते म्हणजे काय, तुमच्यासारखी माणसं आहे तर गाव आवडणारच ना. पाय वाटेने आम्ही निघालो आहोत आता. नजारे पाहत आम्ही आता निघालोय खूप वस्तू आणायला. आम्ही आता बस स्टॉपवर आलेलो आहोत. हिरवळीची पानं, फुलं आमचे हे बसतात. बसची वाट बघताय. बस म्हणजे आपल्या कोकणातली लाल परी. बघू आता कधी येते. एक बस आत्ताच गेले निघून. वाट पाहावी लागणार आता बसची. वेळ आहे. आम्हाला ही रिक्षा मिळालेली आहे. तर आपण आता रिक्षाने जाणार आहे. थँक्यू, आम्हाला रिक्षा मिळाली म्हटलं. थँक्यू. त्या माझे साई पण आमच्यासोबत येत आहेत. चला ती वस्तू आणायला. हीच ती गमतीशीर वस्तू आणि आपल्यासाठी फायदेशीर सुद्धा आहे. तर आम्ही आता आलो आहोत या नर्सरीमध्ये, जिथे विविध प्रकारची कलमं आहेत आणि आपल्याला हवी आहेत ती सगळी कलमं इथे मिळणार आहेत. तर आपण आता ती सगळी कलमं घेणार आहोत. पहा किती छान कलमं आम्हाला मिळाली. आम्हाला जशी हवी होती तशीच ती कलमं मिळाली आहेत आणि ही भविष्यात आमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहेत. आहे की नाही वस्तू छान? चला कलमं लावायला आम्ही आलेलो आहोत. बघा सकाळचे 8 वाजल्यात तरी ऊन बघा किती कडक ऊन लागतंय. एवढ्या लवकर कामाला सुरुवात करून सुद्धा असं म्हणजे उन्हाने खूप कडक ऊन आहे. चला सुरुवात करूया कलमं लावायला. नमस्कार. काल आपण नर्सरीमधून कलमं आणलेली काजूची आहेत. मला वाटतं किती आहे, 1 2 3 आणि 4 काजूचे आहेत.
आमराईमध्ये लागणार आहे. कसं वाटलं? चला आपण आता लावूया सगळे कलम. आजच लावायचे कलम. आपली कलम आली आमराई. कलम लावायची जोरात तयारी सुरू झालेली आहे. तुम्हाला ही जर कलम हवी असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण ही एवढी छान नर्सरी आहे ना. मी खात्रीपूर्वक सांगते की तुमच्या मनाप्रमाणे सगळी कलम तुम्हाला इथे मिळून जातील. चला, सुरुवात झालेली आहे. आपली आमराई आहे ना, त्या आमराईच्या आम्ही ती जागा शोधतो छान छान अशी. मागच्या बी आहे ना, ते छान लागेल. ते आपण कोटापूर झाड लावणार आहोत. हा पहिला कोतापुरी आंबा लावतो आम्ही आता. हे 2 वर्षाचं कलम आहे, ते आम्ही काल घेऊन आलो. कोतापुरी आंब्याचं कलम लावलेलं आहे, लावून झालेलं आहे. इथे आता आपण हे केसरचं झाड लावणार आहोत. केसर आंबा. ही आपली लोखंडाची कुदळी आहे. ती मला आवडली. त्याचा दांडा पण लोखंडी आहे, त्यामुळे आम्ही ती खरेदी केली. छान आहे कुदळ. आपण ह्याला थोडं खत टाकतोय. हे नैसर्गिक खत आहे, शेणाचं शेणखत. आपली सगळी झाडं ही नैसर्गिक खतावरच वाढत आहेत. आता अजून ही 3 काजूची कलम आणि हे केसर 2 केसर लावायचे आहेत. चला तेही आपण आता लावूया.
शेतकरी दादा र मोठला बैल दोन तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान हा मला फुलवाया गाशी गोडावे श्री हरी नामाचे शेतकरी दादा र सांगत हिरवरान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान शेतकरी दादा र तूच गुणी संतान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान तुझं शेती मळ्याचं गाण मी गातोय आनंदान हा